राज्यात तब्बल 9 वर्षांनंतर लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होत्या त्या खरं तर उद्या होत्या. मात्र काही मतदारसंघ असे आहेत ज्या मतदारसंघांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्यात, पुढे ढकलण्यात आल्यात आणि काही आता हा 2 टप्प्यांमध्ये खरं तर या निवडणुका होणार आहेत. काही अर्थात उद्या होणार आहेत आणि काहींचं मतदान 20 डिसेंबरला होणार आहे. मात्र या सगळ्याच्या नंतर जरी या मतदानाचं 2 टप्प्यात हे मतदान होणार असलं तरी सुद्धा मतदानाचा जो निकाल असणार आहे तो एक साथ 21 डिसेंबरलाच लागला जावा अशी मागणी किंवा आपण म्हणू शकतो की अशी भूमिका जी आहे ती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते. माझ्याबरोबर सर स्वतः आहेत. सर काय सांगाल, का ही मागणी करावीशी वाटली, काय कारण आहे? निवडणुका या कोणत्याही प्रभावाशिवाय झाल्या पाहिजे. त्यामुळे आपण पाहतो की लोकसभेचं असेल किंवा विधानसभेचं जेव्हा निवडणुका आयोजन होते त्यावेळेस 2 टप्प्यात 3 टप्प्यात जर निवडणुका असतील तर केवळ मतदान घेऊन ते मतमोजणी मशीन सील करून ठेवण्यात येते आणि मतमोजणी एकाच वेळेस करण्यात येते. लोकसभेच्या पण निवडणुका या मोठ्या प्रमाणात भारतभर होतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा निवडणुकांचं मतदान वेगवेगळ्या वेळेस झालं तरी मतमोजणी मात्र एकाच वेळेस होते. सुरुवातीला नगर परिषद आणि नगरपंचायती महाराष्ट्रातल्या यांच्या निवडणुका या एकाच वेळेस एकाच कार्यक्रमाच्या अंतर्गत जाहीर झाल्या होत्या. परंतु आता हा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याच एका कृतीमुळे बदललेला आहे की निवडणूक आयोगाने ज्या प्रकरणामध्ये कोर्ट केसेस आहेत, ज्या नगरपंचायती, नगरपरिषदा यांच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वॉर्डच्या संदर्भात, वॉर्ड रचनेच्या संदर्भात, आरक्षणाच्या संदर्भात काही केसेस दाखल झालेल्या आहेत किंवा काही ठिकाणी नॉमिनेशन फॉर्म्स हे चुकीच्या पद्धतीने ॲक्सेप्ट करण्यात आले आहे किंवा रद्द करण्यात आलेले आहे आणि उमेदवारीच नाकारण्यात आलेली आहे. असे काही प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. या सगळ्या प्रकरणांच्या संदर्भात विचार करून जिथे-जिथे असे प्रकरणं आहेत आणि आक्षेप घेण्यात आलेले आहेत न्यायालयांच्या मार्फत, तिथे निवडणुका आत्ताच घ्यायच्या नाही असं राज्य निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे आपोआपच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या आता 2 टप्प्यात होणार आहे. मग 2 टप्प्यात जर निवडणुका होणार असतील तर मतमोजणी जी आहे ती लगेच 2 तारखेला मतदान झाल्यावर 3 तारखेला घेऊ नये आणि 20 तारखेचं जे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे ते झाल्यानंतर 21 डिसेंबरला सगळी मतमोजणी घ्यावी, ही मागणी कायदेशीर आहे. आणि त्यामुळे मी हे सुचवलं की निवडणूक आयोगाचं कामच आहे की त्यांच्यावर एक कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी मोकळ्या आणि प्रामाणिक वातावरणात निवडणुका घेतल्या पाहिजे. निवडणुका दबाव विरहित पद्धतीने झाल्या पाहिजे. कोणत्याही प्रकारचा प्रभाव मतदारांवर नसला पाहिजे. मग आता एका नगर परिषदचा निकाल जाहीर झाल्यावर तिथे ज्या पद्धतीने सत्ता स्थापन होईल त्याचा अर्थातच प्रभाव दुसऱ्या मतदारांवर किंवा मतदारसंघांवर पडू शकतो आणि म्हणून मग मतमोजणी आत्ताच घेण्यात येऊ नये ही मागणी जी आहे ती अत्यंत कायदेशीर, संयुक्तिक आणि आवश्यकतेची आहे असं मला वाटतं. सर, या सगळ्यामुळे तुम्हाला असं देखील वाटतं का की या सगळ्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे? ज्यांच्या उद्या होणार होत्या त्या आता काही लोक वेगवेगळ्या ठिकाणून त्या मतदान केंद्रांसाठी आपल्या गावात वगैरे पोहोचलेले असतात आणि आता सगळं हे अचानक सगळं बदलल्यामुळे मतदानावरती सुद्धा या सगळ्याचा परिणाम होईल असं वाटतं? मतदानावर याचा परिणाम होईल, मतदारांवर सुद्धा होईल. परंतु म्हणूनच आमची सातत्याने मागणी ही आहे की निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि नक्की असली पाहिजे. जेव्हा ज्याला वाटेल तेव्हा तशा प्रकारचे नियम करायचे, तशा प्रकारच्या नियमांच्या आधारे प्रक्रिया बदलायची, हे वारंवार होणं चुकीचं आहे. राज्य निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय निवडणूक आयोग असेल, यांनी कायद्याला अनुषंगून आणि कायद्याच्या उद्देशाला धरून चाललं पाहिजे. परंतु ते बरेचदा तसं करताना दिसत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे अचानक घेतलेले निर्णय येतात की लोकांना आदल्या दिवशी कळलं की आता उद्या मतदान नाही किंवा आता इथली निवडणूक होणारच नाही. तर हे अत्यंत संभ्रमित करणारं नक्कीच आहे. राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांच्या अखत्यारीत काम करणारे सगळे जिल्हाधिकारी आणि जे जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्या सगळ्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तालमेल आपण ज्याला म्हणतो किंवा कोऑर्डिनेशन हे नाही आहे, हे याच्यावरून सिद्ध झालेलं आहे. सर, गेल्या अनेक वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रचंड टीका ही सातत्याने होते. इतक्या वर्षांनंतर निवडणूक आयोग आता निवडणुका घेणार होतं आणि त्या सुद्धा त्यांना नीट पार पाडता येत नाहीयेत, असा एक टीकेचा सूर सध्या पाहायला मिळतो. असं टीकेचा सूर होणं साहजिक आहे, कारण की आतापर्यंत निवडणूक आयोगाने पारदर्शकतेला स्वतः नकार दिलेला आहे आणि केंद्र सरकारने त्या पारदर्शकतेला नकार देताना तशा प्रकारचे कायदे केलेले आहेत.
म्हणजे आपल्या सामान्य भारतीय नागरिकाला वाईट वाटायला पाहिजे, राग यायला पाहिजे, अशा पद्धतीची कार्यपद्धती आता वापरली जात आहे. तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर संसदेमध्ये एक ठराव बहुमताच्या जोरावर पारित करून घेतला आणि तशा प्रकारचा कायदा करण्यात आला की निवडणूक आयुक्त भारताचे जे असतील त्यांच्यावर कोणीही काही केस दाखल करू शकत नाही. म्हणजे त्या माणसांनी चुकीचं काम केलं असेल, पदाचा गैरवापर केला असेल, तरी त्याच्यावर आपण केस दाखल करू शकत नाही, त्यांची तक्रार करू शकत नाही. बरं एवढंच नाही तर ते निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर केस करू शकत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयुक्ताला संरक्षण देणारी घटना भारतात घडली. कायदाच्या कायदा पूर्ण बदलण्यात आला आणि एका माणसाला असं संरक्षण देण्यात आलं की त्यांनी एखाद्या विशिष्ट राजकीय पक्षासाठी काम केलं तरी त्याला कायदेशीरच म्हणायचं, अशा प्रकारची एक अरेरावी आणि बेकायदेशीरता, असंवैधानिकता आणण्यात आली. तर मग अशा प्रकारच्या प्रक्रियांवर आणि पद्धतींवर विश्वास कसा ठेवायचा? निवडणूक आयोगावर, राज्य निवडणूक आयोगावर आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या यंत्रणांवर विश्वास सामान्य माणसांचा राहिला तरच पारदर्शक निवडणुका होणार. सर, या सगळ्याच्या नंतर तुम्ही जी काही मागणी यातून केलेली आहे, या मागणीवर जर निवडणूक आयोगानं कुठलंही त्यांची भूमिका दिली नाही किंवा सांगितली नाही, तशा पद्धतीचा जर निर्णय झाला नाही, तर तुम्ही आणखी काही या सगळ्यामध्ये करणार? माझ्याकडे जर कोणी तसे लोक आले तर मी नक्कीच न्यायालयात तशासाठी जाऊ शकतो. परंतु मग आता काय होईल की उद्या मतदान आहे नगरपंचायती आणि नगर परिषदचं. मतदान होणार 3 तारखेला, त्याची मतमोजणी सुरू होणार. एकदा मतमोजणी सुरू झाल्यावर मग आपण काय म्हणणार त्यांना? कोर्ट तरी त्यांना काय म्हणू शकणार? अशी एक अडचणीची परिस्थिती आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र राज्याच्या आयुक्तांनीच हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी जी प्रक्रिया अचानक राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये आपोआपच निवडणुकीचे 2 टप्पे तयार झालेले आहेत. कोणत्याही निवडणुकीमध्ये 2 टप्पे झाले असतील तर मग शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच मतमोजणी घेणं हे जास्त संयुक्तिक आणि कायदेशीर राहील. नक्कीच आपण बघतोय ॲडव्होकेट असीम सरोदे माझ्याबरोबर होते. जसं त्यांनी सांगितलं की अगदी उद्यावरच मतदान आल्यामुळे या सगळ्यामध्ये कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आता तितकासा वेळ शिल्लक नाहीये. मात्र निवडणूक आयुक्तांनीच या सगळ्यावरचा निर्णय घेऊन 21 डिसेंबरला दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.